श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आम्हाला प्रत्येकाचे दुःख आणि अडचणी माहीत असतात. आम्हाला तुम्हाला काय दुःख आहे, अडचणी काय आहेत हे सर्व माहीत आहे. आमच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे. आम्ही तुम्हाला तेवढेच दुःख देतो जेवढे पेलवण्याची तुमच्यात कुवत आहे, जेवढे दुःख झेलण्याची तुमची क्षमता आहे. दुःखामध्ये सुद्धा तुम्ही जर भक्कमपणे त्याचा सामना करत असाल तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. ते तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. स्वामींवर विश्वास ठेवा. जीवनात कितीही मोठे दुःख व संकट असू द्यात, तुम्ही त्याला घाबरू नका. कारण तुमचा करता करता ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही फक्त विश्वासाने त्यांचे नाव घ्या. मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा जप म्हणत राहा. या जपातून तुम्हाला एक वेगळी शक्ती मिळते. स्वामी म्हणतात, बाळा, तात्पुरत्या सुखासाठी कोणापुढेही हात पसरू नकोस. बाळा, कोणाच्याही पाया पडू नकोस. कुठलेही व्यसन आणि वाईट गोष्ट तुला आता तुझ्या अंगी लागू खूप त्रास होईल. जोवर तू त्यातून बाहेर येण्यासाठी नाहीस प्रयत्न कर. तोपर्यंत ते कोणीही तुझ्या अंगू लावून देणार नाही. पण तू तुझी पुन्हा ती लावून पुढे घेण्याची हात इच्छा पसरू नसेल, नकोस. जर तुझ्या मनात दृढ निश्चय असेल, केला असशील स्वतःवर की विश्वास मला हे ठेव. व्यसन करायचे नाहीये, तुझ्या किंवा एखादी परिस्थितीतूनही वाईट गोष्ट करायची लवकरच नाही, बाहेर येशील. तर कोणी मला कितीही विश्वास प्रयत्न आहे. केला तुझ्या तू अंगी ती यातून गोष्ट मार्ग लावण्याची, काढशील. तरी तू फक्त तुझ्या अंगी ती स्वतःवर गोष्ट विश्वास लावणार ठेव. नाही. जोवर तुम्ही तुझा विश्वास अंगी लावण्याची दबाव इच्छा देऊ व्यक्त नकोस. करत नाही, तोपर्यंत थोडा ते वेळ अंगी जाईल. लागत नाही. लक्षात ठेव, तर तुमची व्यसन चांगली वेळ हे निश्चित जोपर्यंत तू बाळा, मनात विचार आणत नाहीस की मला प्रत्येकाच्या करायचं आहे, आयुष्यातील तोपर्यंत ते दुःख व्यसन व तुझ्या अंगी संकट लागत नाही. हे स्वामींना तसेच माहीत कुठलीही आहे. वाईट गोष्ट असू दे, आणि ते सोडवणारे जोपर्यंत देखील तू स्वामी विचार स्वतःच करत नाही आहेत. मनात की मला हे व्यसन त्यामुळे करायचे नाहीये, तू स्वामींना तोपर्यंत कधीही ते विसरू तुझ्या नकोस. मनात लागणार नाही. तू मनापासून तेव्हा त्यांची तू सेवा कर. तुझ्या मनात तू विचार त्यांचा जप कर. हे मला व्यसन करायचे आहे, स्वामींच्या तेव्हापासून तुला हे व्यसनाची भिवू सवय नकोस. लागू दे. मी त्यामुळे तुझ्या पाठीशी मनात आहे. दृढ निश्चय करून ठेव. जर या तुला मंत्रावर एखादी विश्वास चांगली ठेव. गोष्ट करायची आहे आणि व्यसनापासून दूर स्वामी राहायचे आहे, तुझ्या तर मनात पाठीशी दृढ निश्चय कर. भक्कमपणे मला उभे हे आहेत. व्यसन करायचे नाही, आयुष्यात वाईट गोष्ट करायची कोणतेही नाही. संकट येऊ एकदा द्या, का तू मनात दृढ निश्चय नेहमी केला लक्षात तर ठेवायचे. कोणीही तुला स्वामी गोष्टी तुमच्या अडवू पाठीशी आहेत. शकणार नाही. कोणीही तुला व्यसन ते लावू तुम्हाला शकणार नाही किंवा काहीच वाईट होऊन देणार गोष्टी नाहीत. लावू शकणार नाही. तुम्ही फक्त लक्षात मनात ठेव, म्हणायचे, मनात दृढ निश्चय खूप माझा महत्त्वाचा आहे. करता करवता श्री स्वामी बाळा, समर्थ महाराज आपला वेळ माझ्या स्वतःला पाठीशी आहेत. घडवण्यावर मी खर्च कर. कशाला कोणाला घाबरू. म्हणजे मग आपल्याला मी काहीही दोष चुकीचे पाहायला केलेले मिळणार नाही. वेळ मिळणार नाही. लक्षात ठेव, आपल्याकडे जो आयुष्यात वेळ आहे तो स्वतःला संकट आले की सुधारता असे कसा येईल, म्हणायचे, स्वतःला चांगले कसे घडवता येईल तुमच्या मागे ताकद उभी याच्यावरती आहे. केंद्रित कर. मला इतरांमध्ये हा दोष अनुभव शोधत राहशील नक्कीच येईल. तर आयुष्यात खूप मागे राहून जाशील. बाळा, इतरांचे दोष शोधत राहशील अजून जर तर का तू आयुष्यात खूप मागे राहशील. या चॅनलला लक्षात सबस्क्राईब ठेव. केलं नसेल, आपला वेळ तर हा लगेच करून घे. आपल्यासाठी महत्वाचा आहे. बाळा, एकदा गेलेली आयुष्यात वेळ ही पुन्हा कधीही येत कष्टाला व नाही. मेहनतीला त्यामुळे वेळेला कधीच महत्त्व घाबरू देणं नका. शिक. आपला वेळ कष्ट करायला स्वतःवर खर्च मागे करायला पोहोचू शिक. नका. आपल्या वेळेतून लक्षात ठेवा, आपली प्रगती कशी तुमच्या होईल आजचे याच्यावर कष्ट हे विचार कर. उद्याच्या इतरांचे सुकर दोष भविष्याचा किंवा मार्ग गुण आहेत. पाहण्यात हा टाइम वाया घालू तू जर का नकोस. आज कष्ट ही वेळ वाया केलेस घालू नकोस. तुझा वेळ तर हा तुझे तुझ्या स्वतःसाठी उद्याचे खर्च भविष्य कर. हे इतरांच्यासाठी आनंदी जाईल. विनाकारण वेळ तुझा वाया सुखकर घालू जाईल. नकोस. काही अडचण तू जर का आली आज तरी कष्टाला लक्षात घाबरलास, ठेव. मन तर डोळे उद्याचा बंद येणारा कर काळ आणि सुद्धा मनात माझा तुला कष्टातच घालवायला लक्षात लागेल. ठेव. नेहमी तुझ्या लक्षात ठेवा, पाठीशी आहे. तुमचे भविष्य हे तुमच्या हातात असते. तुम्ही ते कसे घडवता हे फक्त आणि फक्त तुमच्यावर निर्भर असते. श्री स्वामी समर्थ.